नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. ज्योतिष शिका व तुम्हीच पहा तुमची कुंडली की आपली कुंडली आपण स्वतः पहा या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. मी ज्योतिषविषयक अनेक विषयावर मी बोलतो आहे, अनेक मुद्द्यावर बोलतो आहे. आपण मागील काही व्हिडिओमध्ये कुंडलीतील स्थानावरून प्रत्येक स्थानावरून जातकाच्या आयुष्यातल्या कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात हे मी सांगतो तुम्हाला. हे आपण पाहत आहोत. आत्ता पण मी 6 स्थानावर बोललेलो आहे. आज मी तुम्हाला सप्तम कुंडलीतलं जे सप्तम स्थान आहे त्या सप्तम स्थानावरून काय काय गोष्टी पाहिल्या जातात हे मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी इकडे लक्ष द्या. कुंडलीतलं हे जे स्थान आहे ते म्हणजे सप्तम स्थान. लक्षात ठेवा, सप्तम स्थानाला पर्याय नाव आहे भार्या स्थान, जाया स्थान. म्हणजे पूर्वीच्या काळी हे पत्नीचं स्थान असं समजलं जायचं, मात्र आत्ताच्या काळामध्ये हे जोडीदाराचं स्थान असं म्हणायला काही हरकत नाही. आपला जोडीदार, आपला वैवाहिक जोडीदार असेल किंवा भागीदारीतला पार्टनर असेल तो आपण सप्तम स्थानानं बघतो. नंतर हे मारक स्थान आहे. लक्षात ठेवा, जसं धनस्थान मारक स्थान आहे तसं हे सप्तम स्थान हे मारक आहे. धनस्थानावर आपण पैसा बघतो, सप्तमावर आपण स्त्री आणि प्रणय बघतो. कनक आणि कांता ह्या दोन्ही गोष्टी माणसासाठी प्रतिकूल असतात, त्रासदायक असतात. त्यामुळे हे दोन्ही स्थानं मारक स्थान आहेत. हे केंद्रस्थान आहे. त्याचबरोबर हे काम त्रिकोणातलं स्थान आहे. धर्मार्थ काम मोक्षमध्ये काम त्रिकोणामधलं स्थान आहे. सप्तम स्थान हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे भागीदारीचं स्थान आहे. लक्षात ठेवा, पार्टनरशिप. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातला लाईफ पार्टनरसुद्धा इथून बघितला जातो. व्यवसायाचं स्थान आहे. व्यवसायातले भागीदार पाहिले जातात. आपण त्या स्थानावरून काय काय पाहिलं जातं सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. एक एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. सप्तम स्थान हे कुंडलीतील केंद्रस्थान असून त्याला मारक स्थान असे म्हटलं जातं. कनक व कांता या दोन्ही गोष्टी कितीही मिळाल्या तरी त्या तात्पुरत्या त्या तृप्तता व्यक्तीला देत नाहीत व परमार्थ मोक्षाच्या मार्गात अडथळा आणतात. म्हणून हे स्थान मारक स्थान आहे असं ग्रंथकर्त्यांनी सांगितलेलं आहे. हे काम त्रिकोणातील आणि उद्योग त्रिकोणातील दुसरं स्थान आहे. सप्तम स्थानावर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सप्तम स्थान हे भागीदारीचं आहे, आपल्या विरोधकाचं आहे, आपल्या प्रतिस्पर्ध्याचं आहे. लक्षात ठेवा, किंवा आपल्या समोरचा जो प्रतिस्पर्धी आहे तो म्हणजे आपला शत्रू त्याचा आहे. लक्षात ठेवा. त्या सप्तम स्थानावरून काय काय पाहिलं जातं तर सगळ्यात मुख्य म्हणजे सप्तम स्थानावरनं पत्नीचा, भार्येचा किंवा आपल्या वैवाहिक जोडीदाराचा विचार केला जातो. या स्थानावरनं वैवाहिक जोडीदार पाहिला जातो. तो जोडीदार कसा असेल, त्याचं रूप, त्याचा स्वभाव, त्याचं स्वरूप, त्याची प्रकृती, त्याची ध्येयपुष्टी या सगळ्याचं वर्णन आपण सप्तम स्थानातल्या ग्रहावरून, सप्तम स्थानातल्या राशीवरून करतो. लक्षात ठेवा. त्या सप्तम स्थानावरून आपला वैवाहिक जोडीदार पाहिला जातो. त्यानंतर काय तर पती आणि पत्नीमधले संबंध. जर लग्नाचं स्थान असेल, जोडीदाराचं स्थान असेल तर तुमच्या दोघांमध्ये वैवाहिक जीवन कसं असेल, तुमच्या दोघांमध्ये संबंध कसे असतील हे सुद्धा सप्तम स्थानावरून खूप चांगल्या प्रकारे सांगता येतं. पती पत्नीमधलं प्रेम, राग, द्वेष, मत्सर, आपुलकी, तिटकारा, त्याचबरोबर पती पत्नीमधील मतभिन्नता, पत्नीशी अधीनता, पत्नीची वर्चस्व, पती पत्नीमधलं वैवाहिक जीवन कसं आहे, वैवाहिक सुख कसं आहे, प्रणय सुख कसं आहे, नंतर जोडीदाराकडनं तुम्हाला लग्नानंतर मिळणारं सुखदुःख. त्याचबरोबर सप्तम स्थान हे कामासक्ती किंवा तिटकारा, काम भावनेचं स्वरूप आणि त्याचबरोबर व्यक्तीचं चारित्र्य या सगळ्या गोष्टीचा विचार सप्तम स्थान केला जातो. सप्तम स्थान हे विवाहाचं आणि वैवाहिक जोडीदाराचं जर असेल तर विवाह म्हटलं की प्रणय आला. त्यामुळे समाजमान्य प्रणय हा सप्तम स्थानानं पाहिला जातो. त्यामुळे हे काम भावने, व्यक्तीचं काम भावनेचं स्वरूप, प्रणयाबाबतची त्याची आसक्ती, तिटकारा हे आपल्याला सप्तम स्थानानं खूप चांगल्या प्रकारे समजतं. व्यक्तीचं चारित्र्य बघताना तुम्हाला सप्तम स्थानाचा विचार करावा लागेल. त्यानंतर जसं मी आत्ता सांगितलं की व्यक्तीचं चारित्र्य किंवा त्याची कामुकता, काम भावना, त्याची प्रणयामधलं इंटरेस्ट ह्या गोष्टी बघताना सप्तम स्थानातला विचार करायला लागेल. सप्तम स्थानावरून या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजतात. विशेषतः व्यक्तीची शुद्धपणा, व्यक्तीचा अशुद्धपणा, भोग विलासासंबंधी व्यक्तीचं पिंड कसं आहे, त्याची कामुकता, नंतर भिन्नलिंगी व्यक्तीशी त्या व्यक्तीचे व्यवहार कसे असतील, नंतर परस्त्री संबंध असेल, व्यभिचार असेल, या सगळ्या गोष्टी सप्तम स्थानावर पाहिल्या जातात. हे प्रणयाचं स्थान असल्याने पती पत्नीमध्ये लैंगिक सुख या स्थानावर पाहिलं जातं. आता हे जोडीदाराचं स्थान आहे म्हणजे विवाह आलाच. वैवाहिक जोडीदार म्हणजे हा विवाहामुळे येतो. त्यामुळे सप्तम स्थान हे विवाहाचं आहे. थोडक्यात विवाह, वैवाहिक सौख्य, वैवाहिक जोडीदार, त्या दोघांमधलं लैंगिक सुख हे सप्तम स्थानावरून पाहिलं जातं. आता विवाहाचा विचार केला तर या स्थानावरून विवाह, त्याचबरोबर वैवाहिक सौख्य इत्यादी पाहिलं जातं. विशेषतः विवाहासंबंधी त्या व्यक्तीचं विचार काय, त्याचं मत काय, त्याच्या कल्पना काय, त्याचं ध्येय काय, त्याला मनापासून लग्न करायची इच्छा आहे का, लग्नाबद्दलचं त्याचं मत काय, हे सगळं आपल्याला
त्या व्यक्तीच्या सप्तम स्थानातल्या ग्रहावरून किंवा सप्तमेशावरून सांगता येतं. सप्तम स्थानावरून आपण जातकाचा विवाहयोग काढू शकतो. लग्न कधी होणार आहे, कोणत्या वर्षी होईल, किती वर्षी होईल, विवाहयोगासाठी सप्तम स्थान बघायला लागतं. त्याचबरोबर व्यक्तीमधील पुरुषत्व नपुंसकत्व याचाही विचार सप्तम स्थानावरून केला जातो. कारण हे प्रणयाचं स्थान आहे, कामुकतेचं स्थान आहे. त्यामुळं प्रत्येकच व्यक्तीची कामुकता खूप चांगली असेल असं नाही. सप्तम स्थानामध्ये जर नपुंसक ग्रह असतील किंवा सप्तम स्थानाला विरोध करणारे ग्रह असतील तर त्या व्यक्तीची कामुकता कमी राहते. कधी कधी असे लोक नपुंसकही पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला सप्तम स्थानाचा विचार या दृष्टीने अभ्यासणं फार गरजेचं आहे. त्यानंतर सप्तम स्थान हे भागीदारीचं स्थान आहे, व्यवसायाचं स्थान आहे. जसं 6वं स्थान हे नोकरीचं आहे तसं सप्तम स्थान हे व्यवसायाचं आहे. व्यवसाय म्हणले की व्यवसाय कधी एकट्याने केला जात नाही, व्यवसायामध्ये भागीदार लागतात. त्यामुळं भागीदारी व्यवसाय हे सप्तम स्थानानं पाहिजे, लक्षात ठेवा. हे स्थान भागीदारीचं असल्याने व्यवसायातील भागीदाराशी पटणं न पटणं, भागीदाराचा स्वभाव कसा असेल, भागीदारीमध्ये होणारे फायदे तोटे, तसेच व्यवसायासंबंधी संपूर्ण विचार तुम्हाला सप्तम स्थानावरून करायचा आहे. आता सप्तम स्थानामध्ये शरीराचे अवयव कुठले येतात तर सप्तम स्थान लक्षात ठेवा. सप्तम स्थानावरती कंबर, गर्भाशय, किडनी, मूत्राशय असे अवयव येतात. म्हणजे ओटीपोटीमधले सर्व अवयव स्त्रियांच्या पद्धतीत विशेषतः मूत्राशय असेल, गर्भाशय असेल, किडनी असेल, कंबर ह्या सगळ्या गोष्टी विचार. नंतर स्त्रीबीज, ओव्हरीज या पण आपण सप्तम स्थानानं पाहतो. नातेवाईक कुठले आहेत तर सप्तम स्थानामध्ये तर वैवाहिक जोडदार म्हणजे मुलगा असेल तर मुलाची बायकोच सप्तम स्थानानं बघा, मुलगी असेल तर तिचा नवरा तुम्ही सप्तम स्थानानं बघू शकता. म्हणजे पती पत्नी किंवा वैवाहिक जोडदार हे नातेवाईक तुम्ही सप्तम स्थानानं पाहिजेत. थोडक्यात काय तर सप्तम स्थानावरनं विवाह, वैवाहिक सुख, विवाहयोग, प्रणय, भागीदारी व्यवसाय, व्यक्तीचं चारित्र्य या सगळ्या गोष्टीचा विचार सप्तम स्थानानं केला जातो. सप्तम स्थानच्या केंद्रस्थान असल्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा माणसाच्या आयुष्यातल्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यासाठी सप्तम स्थानाचा विचार केला पाहिजे. सप्तम स्थानामध्ये विशेषतः शुक्र, चंद्र, बुध, रवी असे ग्रह खूप चांगली फळं देतात. या उलट सप्तम स्थानामध्ये शनी, राहू, केतू, मंगळ, हर्षल असे ग्रह, नेपच्यून असे जर ग्रह असतील ते सप्तम स्थानाच्या कारकत्वाला प्रतिकूल ठरतात. त्यामुळे विवाहयोग, वैवाहिक सौख्य या बाबतीत तुम्हाला काही पत्रिकेमध्ये अशुभ फळं बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. एक निवेदन करतो, सप्तम स्थानावरून एवढ्याच गोष्टी पाहिल्या जातात. आपण त्यानंतर पुढच्या स्थानाचा विचार करू. तर तो एक निवेदन करतो की ज्या लोकांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट, ज्योतिषप्रेमींना हा व्हिडिओ शेअर करा, मी त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा, मी नक्की तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेन. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुंडलीतील अष्टम स्थानावरून काय काय पाहिलं जातं, अष्टम स्थानाची पर्याय नावं काय आहेत, अष्टम स्थान हे शुभ आहे का अशुभ आहे हे मी सांगणार आहे. सप्तम स्थानाचा विचार करायचा, सप्तम स्थान हे दुय्यम प्रतीचं अशुभ स्थान आहे, मारक स्थान असल्यामुळे लक्षात ठेवा. अष्टम स्थानाचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.